शूद्रत्वाचा अनुभव महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांना सुद्धा तो स्वतः हे करावा लागला. मग जातीवंत मराठा समाजातल्या महामानवांना सुद्धा ब्राह्मणी धर्माच्या लेखी शूद्रत्वाची त्यांनी उपमा दिली. आणि राहिला प्रश्न नंतर मग ते माळी, तेली, साळी, कुणबी, कोष्टी, धनगर, आदिवासी, महार, मातंग आणि हे सगळे मेहतर, हा सर्व वर्ण हा अतिशूद्रामध्ये येतो. मी तुमच्याशी बोलतोय हा अतिशूद्राचाच एक घटक म्हणून तुमच्याशी बोलतोय. तुम्ही मला म्हणाल की तुम्ही शूद्रत्वाची बाबासाहेबांची व्याख्या करताय, शूद्रत्वाबद्दल बोलताय, संविधानाबद्दल बोलताय, तुमच्या डोक्याला टिळा का लावलाय, असा सुद्धा तुम्ही प्रश्न विचाराल. मला माहित आहे आपल्यामध्ये फार चतुरंगी सेनेचे काही लोक आहेत, ते मला विचारतील की दादा तुम्ही मग कशाला लावलं, तुम्ही अष्टगंध लावायला पाहिजे होतं. हे बघा, अष्टगंध बौद्धांनी वापरावं आणि कुंकू हिंदूंनी वापरावं, हा जावईशोध कोणी लावला हे मला कळलं नाही. पण मी मग बाबासाहेबांना घरी अभिवादन केलं त्यावेळी साहजिक आहे आपल्या कृषी संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे, कारण कुंकाचे कारखाने सुद्धा सगळे आपल्या बहुजन समाजाचेच आहेत. भात शेती पिकवतो, अक्षद वगैरे सर्व आपला शेतकरीच निर्माण करतो, त्याला अक्षदाच्या रूपाने आपण हे करतो आणि ते एक औपचारिक फॉर्मॅलिटी म्हणून ती लावावी लागते. नंतर मग नाहीतर भिडे गुरुजीची लोक मला आणखी म्हणतात की हे हिंदू धर्मद्रोही आहेत, हे धर्मद्वेष्टे आहेत, यांना धर्माचं ज्ञान नाही, हे हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलतात. अरे बाबा, आम्ही अतिशूद्रातच आहोत. हिंदू कोण असतो? टिळा लावतो तो हिंदू नाही. ज्याकडे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्यांच्या घरी असतात कपाटात ठेवलेले, जसे मुस्लिम समाजातल्या लोकांकडे कुराण असतं, तसं हिंदू म्हणून जर मी घेतो तर माझ्याकडे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आहेत का? जर असतील तर मी खरा हिंदू. आणि ते असून नुसतं चालणार नाही, तर ते मुखोद्गत असावेत किंवा त्याचं पाठांतर असावं. आणि हे शक्यतोवर सर्वसामान्य आमच्या हिंदू बांधवांना कळत नाही. तर मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जे आता बहुजन म्हटल्यानंतर तुम्हाला एकदम शॉक लागतो की साला आपने को बहुजन काय दिया मिटकरीने. तर हा बहुजन हा शब्द जो आहे 3% मनुवादी व्यवस्थेची लोक जर सोडली तर उर्वरित सर्व 97% समाज हा बहुजन समाज, जो आज स्वतःला सोशल डिस्टन्सिंग जो ज्या पद्धतीने आम्ही पाळतो आहोत कोरोनावर, या बहुजन समाजाला ब्राह्मणी व्यवस्थेने सोशल डिस्टन्स पातळीवर आलेले आहेत. आणि होम क्वारंटाईन सुद्धा आपल्या बहुजन समाजाने अनेकदा स्वतःला केलेला आहे. त्याच्यामुळे या क्वारंटाईनच्या काळात, सोशल डिस्टन्सिंगच्या काळात आज आपली 129वी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत. बाबासाहेबांच्या बद्दल म्हणजे प्रचंड ज्ञान आता जवळपास आलेलं आहे. मुळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना रेखाटताना माझ्या डोळ्यासमोर जर कुठले पहिलं व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं येत असेल तर विधानसभेवर निवडून गेल्यानंतर बाबासाहेबांनी सर्वात पहिल्यांदा जर कुठला प्रश्न हाती घेतला होता तर तो प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतला होता. प्रमोद पट्टेबहादूरजी ईव्हीएमवर नंतर बोलतो, थांबा. तर तो जो हाती घेतला होता प्रश्न तो शेतकऱ्यांच्या संदर्भात. कोकणामध्ये खोती पद्धतीनं शेती करण्याची परंपरा होती. म्हणजे गोरगरीब लोकांकडून सावकारकीच्या दृष्टीने जसं सावकार लुटायचे तसं शेती सुद्धा बळकावली जायची आणि एकच धनदांडगा व्हायचा आणि तोच माणूस मग आर्थिक सक्षम व्हायचा, त्याच्याकडे प्रचंड शेती असायची. तर या खोती पद्धतीला पहिल्यांदा विरोध जर कोणी केला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. 5 ते 6 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढला होता. म्हणजे ते शेतकऱ्यांचे नेते होते. शेतीला पाणी मुबलक मिळत नाही म्हणून त्या काळात नद्या वाहायच्या. आता दुर्दैवानं नद्यांमधलं पाणी वाहत नसतं, वाहताना दिसत नाही कुठे. ग्लोबल वॉर्मिंग वाढलंय, पाण्याचा प्रचंड दुष्काळ मराठवाड्यासारख्या भागामध्ये आहे. तर नदीजोड प्रस्ताव सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी नेहरू मंत्रिमंडळासमोर मांडला होता. म्हणजे हे बाबासाहेब, शेतकऱ्यांचे बाबासाहेब, जे म्हणतात दुष्काळामध्ये शेतकऱ्यांकडून सक्तीचा टॅक्स वसूल करू नका. दुसरं बाबासाहेब असं म्हणतात, शेतकऱ्याला मोफत बी बियाणं, बैल आणि शेतीला मुबलक असणारं साहित्य हे पुरवण्यात यावं. शेतीचे छोटे छोटे तुकडे होऊ देऊ नका. हा उदात्त विचार बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीविषयक मांडला. हे शेतकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी लोकांसमोर येतील त्यावेळी इथला कृषक समाज जो आहे, शेतकरी समाज, जो कुणबी म्हणून घेतो, जो ओबीसी प्रवर्गामध्ये येतो, जो शेती करतो, तो कुणबी, जो भगवान बुद्ध होता, म्हणजे भगवान बुद्धाला आपण ओबीसीच म्हणतो ना. भगवान बुद्ध म्हणजे कोण? त्याचं एक नाव घेऊया, सिद्धार्थ शुद्धोधन गौतम. शुद्धोधन राजाच्या पोटी जन्मलेला सिद्धार्थ, ज्याच्या घरी गाई, वासरं, नांगरं, शेतीची संख्या आहे, असा शेतकऱ्यांचा राजा सिद्धार्थ गौतम बुद्ध, त्याच कुणब्याचा धम्म 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या शूद्र अतिशूद्रांना, मागासवर्गीयांना दिला. आणि बाबासाहेब आंबेडकर हे कसे कृषी संस्कृतीशी निगडीत होते हे सुद्धा समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणून बाबासाहेबांचा पहिला पैलू
हा कृषीविषयक पैलू आपण आत्मसात केला पाहिजे की आज बाबासाहेब आंबेडकर जर असते तर शेतकऱ्यांवर अशी आत्महत्येची पाळी येऊ दिली नसती. नदीजोड प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांनी राबवला असता. सर्व छोट्या छोट्या नद्या ह्या शेतीला जोडल्या गेल्या असत्या आणि शेतीला परंपरागत त्या ठिकाणी चालना म्हणजे परंपरागत पिकं सोडून सुद्धा अनेक पिकं घेता येतात. हा प्रयोग कोणी केलाय? हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या काळात सुद्धा बाहेर देशातून फुलेंनी स्वतःच्या 17 एकर मळ्यामध्ये गोबी, टोमॅटो, वांगी, त्यानंतर अक्रोड, अंजीर हे जे काही आपण भाजीपाला पाहतोय ना, हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेला एक शेतीमधला एक वेगळा प्रयोग होता. तर आज आपल्या घरी जे गोबी, पालेभाज्या, त्याच्यामध्ये वांगी वगैरे जी येतात, फुलगोबी जो येतो, हा प्रकार महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रात आणला. हे फार कमी लोकांना कदाचित आपल्याला माहीत असेल. म्हणून कृषीविषयक बाबासाहेबांचं धोरण खूप महत्त्वाचं आहे. दुसरं, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये असताना बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज या विषयावर शोध प्रबंध तयार केला होता. अनेक त्या ठिकाणचे त्यांचे मार्गदर्शक होते तिथले लंडनमधले. तिथंही स्पृश्यतेचे चटके त्यांना पण बसले. अनेक ठिकाणी त्यांना मानअपमान सहन करावा लागला. तिथं बाहेर देशात बाबासाहेब बॅरिस्टर झाले. बाबासाहेबांच्याच शोध प्रबंधाचा आधार घेऊन भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या RBI या बँकेची स्थापना झाली 1 एप्रिल 1935 साली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जसे शेतकऱ्यांचे नेते आणि आधारस्तंभ आहेत शेतकऱ्यांचे, तसेच बाबासाहेब आंबेडकर या भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. म्हणून भारतीय अर्थशास्त्राचे जनक, ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने गौरवान्वित केलं, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थतज्ञ होते. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते कृषीतज्ञ होते, ते अर्थतज्ञ होते, ते जलतज्ञ सुद्धा होते बाबासाहेब आंबेडकर. नंतर बाबासाहेब आंबेडकरांचा मोर्चा वळतो तो शाहू महाराजांनी केलेल्या मदतीनंतर मूकनायक नावाचं वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलं. बाबासाहेब संत साहित्याचे सुद्धा अभ्यासक होते. जगी नाही कोणी मुकियांचा जाणं, काय करू आता धरून या भिड निशंक हे तोंड वाजविले, हा तुकाराम महाराजांच्या अभंगांनी मूकनायक वृत्तपत्राची सुरुवात व्हायची. पुढं बहिष्कृत भारत आला, प्रबुद्ध भारत हे वर्तमानपत्र आलं. शाहू महाराजांनी त्यांना बरीच मदत केली. बडोद्याच्या संस्थांमधले त्यांना वेगळे अनुभव आले. पारसी म्हणून स्वतःला पर्शियन म्हणून ज्यावेळेस त्यांनी नोंद केली आणि ज्यावेळेस पारसी लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांना हल्लासुद्धा पचवावा लागला. पण एकच राजा त्यावेळी बाबासाहेबांच्या सोबत खंबीरपणे पाठीशी उभा होता. तो राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आज आपल्याला वाटतं की आपण जयंती साजरी केली नाही, आपल्याला हुरहुर नक्कीच वाटणार आहे की आपण आज बाहेर गेलो नाही, कुठे मिरवणूक काढली नाही. पण यावर सुद्धा एक उपाय बाबासाहेबांनी त्या काळात शोधून ठेवलेला आहे. त्यांच्या पत्रात शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर एक त्यांनी जो मूकनायकचा स्वतंत्र विशेषांक काढला होता, त्यात त्यांनी आव्हान सुद्धा केलं होतं की माझी एखाद्या वेळा जयंती साजरी नाही झाली तरी चालेल, पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जयंती दिन 26 जून हा दिवस मात्र आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी साजरा करावा. म्हणून मला असं वाटतं की 3 मेच्या लॉकडाऊन नंतर तसेच आज देशाचे महानुभाव ज्यांना भारताच्या संविधानाने प्रधानमंत्री पदापर्यंत पोहोचवलं, यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. आज त्यांनी राष्ट्राला उद्देशून काही 4 मेपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याची त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की 4 मेपर्यंत 3 मे 4 मेपर्यंत आय थिंक हा लॉकडाऊन राहील. आणि त्यांनी काही 5 एप्रिलला म्हणजे भारतीय जनता पार्टीचा त्यावेळी दिवा ही निशाणी होती आणि त्या दिवा निशाणीला म्हणजे ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली त्यावेळी तो वर्धापन दिन 4 एप्रिलच्या संध्याकाळीच तो साजरा करावा. 5 एप्रिल त्यांचा साधारणपणे स्थापना दिवस आहे म्हणून त्यांनी दिवे लावण्याचा त्या ठिकाणी आपल्याला संदेश दिला, म्हणजे आवाहन केलं होतं. आणि भारताच्या तमाम मोदी भक्तांनी घरावर दिव्याची आरास लावली होती. मोदी साहेबांनी तर स्वतः चप्पल घालून समई पेटवल्याचा फोटो पण मी पाहिला. ट्विटरवर आज त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली व्यक्त केलेलं मी ट्विट पाहिलं. कदाचित त्यांना कल्पना नसेल की महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबरला असतो, ते आजच महापरिनिर्वाण दिन समजले. असं हे आमच्या देशाचं सौभाग्य आहे असं समजा. त्यांनी पंत्या जाळायला, दिवे जाळायला सांगितले. आम्ही आज संविधान दिन आहे. मी पक्षाच्या दृष्टिकोनातून जर बोलायला मला थोडं हे वाटेल की आदरणीय शरद पवार साहेबांनी आजच्या दिवसाला एक दिवस संविधानाला दिवा लावून, आणि खरोखर आहे की त्यांच्या हजारो दिव्याला आपल्या
विचाराची एकच पंक्ती महत्त्वाची असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला हुरहुर वाटत असेल की आपण जयंती का साजरी केली नाही, पण मला असं वाटतं की आता आत्मचिंतनाची वेळ आहे. अजूनही ओबीसी बांधवांपर्यंत बाबासाहेबांचा विचार पाहिजे तेवढ्या प्रमाणात गेला नाही. पण आज खूप आनंदाचा दिवस मला वाटतो की अनेकांनी मला फोटो शेअर केले व्हॉट्सअपला, अनेकांनी मला फोन पण केले. ओबीसी बांधवातून, मराठा बांधवातून मला खूप फोन आलेत आणि ते फोन असे होते की दादा जय भीम, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा. हे चित्र निश्चितच दिलासादायक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे एक जलतज्ञ, एक अर्थतज्ञ, एक चांगले पत्रकार सुद्धा. म्हणजे बाबासाहेब एक निर्भीड पत्रकार होते. जर या फेसबुक पेजला कोणी पत्रकार बांधव पाहत असतील तर माझं त्यांना सुद्धा सांगणं आहे की पत्रकारिता जी आज गोदी मीडिया झालेली आहे, अशी पत्रकारिता बाबासाहेबांना अपेक्षित नव्हती. त्यावेळी सुद्धा मोदींसारखा जो आज एक अहमपणाचा आव आणण्याचा जो काही प्रयत्न देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून होतो, किंवा अनेक मीडिया त्यांची स्तुती करत ते कसे ग्रेट आहे ते रेखाटण्याचा प्रयत्न करतात, त्या काळात सुद्धा टिळकांचा असाच दबदबा होता ना. टिळकांनी शाहू महाराजांना धमकी दिली होती त्यांच्या केसरीमधून, तेव्हा त्याला उत्तर मूकनायकमधून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच ताकदीनं दिलं होतं की तुमचा जॅक्सन आणि रँड केला जाईल. तुम्ही जर टिळक जर्मनीमध्ये जन्माला आला म्हणजे असता तर तुमचा जॅक्सन आणि रँड केला असता, असं काहीतरी मला वाटते बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. म्हणजे एक निर्भीड पत्रकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकर होते. एक अर्थतज्ञ, एक जलतज्ञ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मागची संस्थापनेची भूमिका बाबासाहेबांची, विद्यार्थ्यांचे बाबासाहेब वेगळे. बाबासाहेबांची विद्यार्थ्यांची चळवळ जर बघितली, प्राथमिक शिक्षण दापोलीला, नंतरचे शिक्षण साताऱ्याला गव्हर्नमेंट इंग्लिश बोर्ड स्कूलमध्ये, आता ते प्रतापसिंग महाराजांच्या नावाने ओळखले जाते, त्याचं नामांकरण झालं. नंतर ते मुंबईला शिकले, इथून मग सुभेदारांनी त्यांना फॉरेनला पाठवलं, लंडनला गेलेत, पुढं न्यूयॉर्क, युरोप या भागात सुद्धा त्यांनी प्रवास झाले, बॅरिस्टर होऊन आलेत. त्यानंतर बडोद्याचा वेगळा अनुभव, आणि मग पाहिलं की माझ्यासारख्या शिक्षित माणसाला सुद्धा जर जाती व्यवस्थेचे असे चटके बसत असतील, तर ज्यांनी आता सोशल डिस्टन्सिंग ज्या पद्धतीनं हे समाजाला गावकुसाबाहेर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला धर्मांतराची घोषणा येवल्याला केली, घोषणा 35ला केली आणि दीक्षा 56 साली घेतली. म्हणजे हा 21 वर्षाचा काळ जर बघितला मधामधला, तर या 21 वर्षाच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मचिंतन सुद्धा केलं की आम्ही कुठला धर्म निवडावा. अनेक लोक गेलेत, ते मी भाषणातून सांगत असतो, ते तुम्हाला पण माहीत आहे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांनी बुद्धच का निवडला, याच्या मागचं सुद्धा वेगळं कारण आहे की बुद्धाला समानता अपेक्षित होती, स्त्री पुरुष समानता. म्हणजे भारतीय राज्यघटना पूर्ण झाल्यानंतर टीका झाली, विनायक दामोदर सावरकरांनी टीका करायची संधी सोडली नाही की डॉक्टर आंबेडकरांनी अखेर शौचकूपावरच उडी घेतली, असं त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. कारण प्राचीन भारताचं प्रतिबिंब कुठंही भारतीय राज्यघटनेमध्ये दिसत नाही. आणि गोळवलकर, सावरकर, हेडगेवार यांना अपेक्षित प्राचीन भारताची व्यवस्था म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था, जी मनुस्मृतीला अभिप्रेत आहे. धर्मोपदेश दर्पेण विप्रणामस्य कुर्वता तप्तमासच्चय त्रैलश्रोते वक्तेच्या पार्थिवा, हे जे मनुस्मृती म्हणते, नारी नरकस्य द्वारम न स्त्री स्वतंत्रताम अर्हती, मनुला अपेक्षित असणारी मनुस्मृती या भारतीय राज्यघटनेत त्याचे कायदे का नाहीत? म्हणजे प्राचीन भारताचं प्रतिबिंब का नाहीस? कारण मनु अति प्राचीन आहे असं भिडे गुरुजी सुद्धा म्हणतात. असं अनेक लोक म्हणतात की मनु प्राचीन आहे, पण मनुपेक्षाही पूर्वीचा प्राचीन हा बुद्ध आहे. आणि बुद्धाची विचारधारा हीच बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये मांडली. स्त्रीला समानतेचा न्याय दिला. धम्माचे उपासक होते, पण धम्माच्या उपासना करणाऱ्या उपासिका सुद्धा होत्या. उपाली नावाचे नाभिक समाजाचे प्रचारक, धम्माचे पहिले भिक्खू, ज्यांना सारनाथाला दीक्षा दिली, त्या 5 भिक्खूंमधले उपाली हे सुद्धा बहुजन समाजामधलेच होते. सर्व धर्माला गुंफणारा धागा हा बुद्धाच्या तत्वज्ञानात बाबासाहेबांना सापडला. धर्मानंद कोसंबींनी रेखाटलेला बुद्ध त्यांनी पाहिला, पण स्वतः एक आत्मचिंतन करून बुद्ध आणि त्याचा धम्म हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून काढला. बुद्धाचा मार्ग इथल्या ओबीसी, कुणबी, शेतकरी, कष्टकऱ्याचाच मार्ग आहे. आणि खूप साम्य वाटतं मला कधी कधी शिवरायांना आणि बाबासाहेब आंबेडकरांमध्ये, खरोखर साम्य वाटतं. मी ज्यावेळी असं काही साम्य करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी मला फार ट्रोल केलं जातं आणि मला त्याची आता सवय झालेली आहे. पण जे आहे ते मला जे काही दिसतं ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो की साधारणपणे साम्य बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसुद्धा छावणीत झालेला आहे. शिवनेरीच्या वेळी निजामाची छावणीच त्या परिसरामध्ये होती.
बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मसुद्धा महूला छावणीतच झालेला आहे. शिवरायांचे वडील सरदार आहेत निजामशाहीचे, सरदार पुत्र शिवाजी महाराज आहेत, आणि बाबासाहेबांचे वडील रामजी हे सुभेदार आहेत, सुभेदार पुत्र हे भीमराव आंबेडकर आहेत. त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या पहिल्या आईचं नाव भीमाई आणि दुसऱ्या आईचं नाव जिजाबाई. छत्रपती शिवरायांच्या आईचं नावसुद्धा जिजाऊ आपल्याला दिसतं. बाबासाहेबांचं कार्यक्षेत्र, शिवरायांचं कार्यक्षेत्र राजधानी स्वराज्याची रायगड आणि रायगडच्याच पायथ्याशी निवडलेलं महाड हे बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीचा केंद्रबिंदू. छत्रपती शिवाजीराजांनी सोन्याचा नांगर हाती घेऊन पुण्याची जमीन मशागत केली आणि सोन्याच्या पेनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली. ज्या पेनाने ती लिहिली त्या पेनाबद्दल रामचंद्र फुटाणे नावाचे एक कवी म्हणतात, हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली. त्यांनी म्हणजे मनुस्मृतीच्या अवल्यादींनी हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली. ते आताही परजतायत. नथुराम गोडसेच्या रूपाने ते जिवंत होते. नथुराम गोडसे आजही जिवंत आहे साध्वी प्रज्ञाच्या रूपाने. आजही अनेक लोक आहेत, दाभोळकरांचा खून करणारे, हे सुधन्वा जोंधळेकरांसारखे जे काही कोणी आरोपी सापडले असतील, ही लोक आजही जिवंत आहेत. मनुचे समर्थक, ते हिंसक आहेत, ते क्रूर आहेत. त्यांना समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न. मग तबलिकीच्या प्रकरणावरून मुसलमानाला टार्गेट करून मूळ मुद्द्यावरून आपलं लक्ष विचलित करण्याकरता तबलिकी प्रकरण घालायचं. आणि कोरोना तबलिकींमुळे कसा फैलवला तर याच्यावर सुद्धा उत्तर देणं मला महत्त्वाचं वाटतं की तबलिकीला तो धार्मिक कार्यक्रम घेण्याची परवानगीच मुळी अमित शहानी दिलेली आहे. आणि अमित शहा केंद्र गृहमंत्री आहेत, त्यांनी परवानगी दिली. विजा देत असताना कुठलीही तपासणी न होता त्यांना देशात आपल्या प्रवेश दिला. तबलिकी ही संघटना लष्कर ए तोयबा किंवा जैश ए मोहम्मद सारखी विध्वंस करणारी संघटना नाही, तर ती इस्लाम समाजात इस्लामचा प्रचार करणारी एक धार्मिक संघटना आहे. सिनियर लोक धर्माचा प्रचार त्यात करतात, त्याला तबलिकी संघटना म्हणतात. महाराष्ट्र सरकारने परमिशन नाकारली, पण दिल्लीच्या केंद्र सरकारने परमिशन दिली. हा पहिला मुद्दा. पण त्यानंतर वुहानमधून डोनाल्ड ट्रम्प सोबत अमेरिकेमधून, वुहान, चायना, अमेरिका असे अनेक लोक ट्रम्प तात्याच्या स्वागताला माननीय मोदीजींनी बोलावले होते. त्यावेळी सुद्धा हजारो लोक इथे, कदाचित त्यातही कोरोना बाधित असतील, त्यावेळी यांनी लॉकडाऊन का केला नाही. आणि आता तबलिकीवरून मुस्लिम सापडलेत. ठीक आहे, काही मुस्लिम गेलेत, तबलिकीला लागण झाली, पण त्यावरून हिंदू मुस्लिम हा तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय ना, हा फार भयंकर आहे. CMRF मध्ये पैसा जमा करू नका. भाजपचे प्रत्येक खासदार, भाजपचा प्रत्येक आमदार आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवाहन करतात की PM फंडात तुम्ही पैसा द्या. आणि PMनी सुद्धा स्वतःच्या नावाचा वेलफेअर फंड तयार केला. म्हणजे तो पैसा त्यांना तो साठवून ठेवायचा आहे का? तो पैसा आमचा आहे, कष्टाचा आहे. महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे, पण BJPच्या आणि RSSच्या, मला सांगा ना, RSS देशभक्तीचं इतकं सर्टिफिकेट वाटतं. कोरोनासारख्या दुर्धर आजारावर कुठंतरी त्यांनी आर्थिक पाठबळ दिलं असेल असं तुम्हाला एक तरी उदाहरण दिसतं का? म्हणजे यांना फक्त यांची व्यवस्था राबवायची असते, बहुजनांना गुलाम करायचं असतं. बाबासाहेबांची जी कलम होती, जी लेखणी होती, ती या लेखणी या व्यवस्थेच्या विरुद्ध उठली. म्हणून रामचंद्र फुटाणे म्हणतात, हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाबा तुम्ही पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला. तो इतिहास असा बदलला की गुलामगिरीच्या बेड्या, गुलामगिरीचे जखडदंड हे थळाथळा तुटले आणि हजारो कष्टकऱ्यांच्या, हजारो गावकुसाबाहेर राहण्याच्या करोडो लोकांचा उद्धार झाला. त्या उद्धारकर्त्यांची आज जयंती आहे. दलितांचे कैवारी, दलितांचे नेते, दलितांचे पुढारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, इतकी संकुचित ओळख बाबासाहेबांची नाही. बाबासाहेब हे मानव मुक्तीचा लढा लढणारे एक स्वातंत्र्य योद्धा होते. हीच त्यांची खरी ओळख आहे. ज्या महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहावर कुत्र मांजरी पाणी पित होत्या, पण तिथं माणसाला पाणी पिण्याची परवानगी नव्हती, तो जलसंगर करून बाबासाहेबांनी दाखवलं की आम्ही सुद्धा माणूस आहोत आणि आम्ही माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार आहे. काळाराम मंदिराचा सत्याग्रह सुद्धा काही देवाची पूजा करण्याकरता नव्हता, तर तुमच्या देवळात कुत्र जाऊ शकतं, मांजरी जाऊ शकतात, ते तिथं जाऊन घाण करू शकतात, तरी तुमचा धर्म विटाळत नाही. मात्र माणसाला तिथं प्रवेश नसेल, तर माणूस म्हणून आम्ही माणूस आहोत की नाही, हक्क आणि अधिकार बाबासाहेबाच्या राज्यघटनेने दिला. संपत्ती गोळा करण्याचा अधिकार म्हणून नाकारलेला आहे, पण संपत्ती गोळा करण्याचा अधिकार हा राज्यघटनेने मला दिला. आमची स्पर्शबंदी होती, स्पर्श करणं पाप होतं, जे आता सोशल डिस्टन्सिंग म्हणतोय आपण. बाबासाहेबांनी स्पर्शबंदी उठवली. रोटीबंदी होती. PM रिलीफ फंड कशाला घेत आहेत प्रमोद पट्टे बहादूर?
रोटीबंदी होती, बेटीबंदी होती, स्पर्शबंदी होती, एका नळावर एका पाणवठ्यावर पाणी भरण्याची बंदी होती, सरकारविरुद्ध बोलण्याची बंदी होती. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून अमोल मिटकरी तुमच्यासमोर बोलू शकतोय. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून माझ्यासारखा शूद्र संपत्ती गोळा करू शकतोय. माझं चांगलं घर झालं, माझं चांगलं राहू शकतो, 2 वेळ खाऊ शकतो, आणखी 2-3 महिने जर लॉकडाऊन असेल तरी मी आरामात माझं जीवन जगू शकतो. ही आर्थिक सुबत्ता, इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे, ही इज्जत आम्हाला बाबासाहेबांमुळे मिळाली. थोडा गातो, गाणारे अनेक लोक आहेत, काही काही भावनेच्या भरात बाबासाहेबांना वेगळ्याच पद्धतीने रेखाटतात. एका कंगालाला केले मालामाल म्हणतात. बाबासाहेब हे कंगाल नव्हतेच, आर्थिकदृष्ट्या चांगले सक्षम होते, संपन्न होते. त्यांनी समाजाचा कणा स्वाभिमानी बनण्याकरता स्वतःला मात्र समाजासाठी झोकून दिलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष धर्मांतराचा विचार केला, त्यावेळी बुद्धच का दिला, कारण बुद्धाचा विचार हा आदी अंत आणि मध्य कल्याणाचा आहे. बुद्ध मांडताना अनेक भाऊ मला प्रश्न विचारत असतील, तुम्ही बौद्ध का होत नाही, मग तुम्ही पण सामनेर व्हा, तुम्ही पण चिवर घाला. चिवर सामनेर घालणं होणं, चिवर घालणं आणि परत चिवर टांगून दारू प्यायला जाणं, अशी अनेक उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत. विचाराचा बुद्ध, त्या विचाराचा पाईक झालेला माणूस कधीही चांगला. जातीला इथे तुम्ही का, आपण जाती व्यवस्थेच्या चौकटी उद्ध्वस्त करणाऱ्याची जयंती साजरी करत आहोत. मी जर ओबीसी असेल तर मी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर माझं प्रेरणास्थान का आहे. त्याचं कारण सतीची चाल भारतीय संविधानाने आता अटकाव आणलाय त्याला. आता काही आमच्या घरातल्या आई बहिणीतला नवरा जर कोणी मेला असेल तर आमची आई बहीण जाळल्या जात नाही. हिंदू धर्माच्या स्त्रियांची अवनती थांबवण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. स्त्रियांना सती जाण्यापासून कायदेशीर रोखलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. माझी ओळख हिंदू, मुस्लिम, बौद्ध, पारसी ही न देता प्रथमता आणि अंतता मी फक्त भारतीय आहे. पंचशिलाचं पालन जर मी करत असेल तर मला असं वाटते की कुठला धर्म स्वीकारलाच पाहिजे असतलं तो काही भाग नाही. पण मला खरोखर सांगताना अभिमान वाटतो की बुद्धाच्या विचाराचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव ज्यांच्या डोक्यावर असतो त्यांची मेंदू, जसं शिकाकडीनी आंघोळ केली की माणसाचं शरीर स्वच्छ होतं तसे त्यांचे मेंदूसुद्धा स्वच्छ होतात. हे बाबासाहेब आंबेडकरांना वाचल्यामुळेच होतात. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून आपण साजरी करतो, ते केली पाहिजे का, तर निश्चित केली पाहिजे. ते आपल्या आनंदाचा तो क्षण आहे. यावर्षी नाही पुढच्या वर्षी, अरे आपण जगलो तर जगूत. कायद्यात आपल्या बापाने लिहिला, आपण असं म्हणतो, त्या कायद्याचं पालन करणं सुद्धा आपलंच काम आहे. लेकरच पालन करतील. सिंधी, मारवाडी, गुजराती बांधवांनी भीमजयंती साजरी करावी, ब्राह्मण बांधवांनी, असं मला अपेक्षाच नाही आहे. असं मला अपेक्षा नाही आहे. त्यांनी करतील न करतील तो त्यांचा प्रश्न आहे, पण ते का करतील ते आम्हाला उलट प्रश्न विचारतात की हमारे लिए बाबा साहब ने क्या किया. तू जगतोयस, तू जो श्वास घेतोयस, आणि तू जो या ठिकाणी संपत्ती गोळा करतोयस, तुझ्या आई बहिणीवर जे उपकार आहेत. विक्रम गोखलेंचं मागं स्टेटमेंट होतं की हिंदू स्त्रियांनी बाबासाहेबांची रोज पाय धुवून पाणी जरी पिलं तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत. हे रास्त स्टेटमेंट आहे गोखलेंचं, मला आवडलं. एवढे उपकार आज एक म्हणजे काय म्हणतात त्याला, पती गेल्यानंतर सुद्धा पतीला संपत्तीमध्ये बरोबरीचा वाटा हा बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळतो. सक्तीची रजा गरोदरपणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांमुळे. कामगाराच्या ज्या सुट्या आहेत शनिवार रविवारांच्या, हे बाबासाहेब आंबेडकरांमुळे. इतकं व्यापक स्वरूप आहे. सर्वदर्शी बाबासाहेब आहेत, सर्व पैलूचे अभ्यासक आहेत. बाबासाहेबांचा एकही पैलू असा सुटलेला नाही. जेधे आणि जवळकरांना ज्यावेळी अटक केली होती त्यावेळी त्यांची केस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढलेत आणि त्यांना निर्दोष मुक्त केलं. भावेश कांबळे ते म्हणतायत आरोग्य सेवा राज्य सूचीमध्ये आहे. प्रमोद पट्टे बहादूर म्हणतात दादा काळजी घ्या. काळजी तर घेतोच आहे प्रमोदजी, पण कोरोनाचं संकट जेवढं भयानक आपण समजतो त्याहीपेक्षा जास्त भयानक संकट प्लेग या आजाराचं होतं. 1893 साली तो आजार महाराष्ट्रात आला होता. आता तरी वेगवेगळे उपाय आहेत. तुम्हाला मास्क आहेत तोंडाला आपल्याला लावायला, सॅनिटायझर आहे घरात येण्यापूर्वी हाताला लावायला, कुठेही आपण अवेलेबल होऊ शकतं सॅनिटायझर. नाकाला मास्क लावू शकतो. 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, आपण सगळ्या सुखसुविधा आहेत.
1893 साली मास्क, सॅनिटायझर्स काहीच नव्हतं. कोरोनाची तरी लक्षणं आढळतात, प्लेगची लक्षणं आढळत नव्हती. तो पटकन संसर्ग व्हायचा त्याचा असा पटकन. पण विकास कौंडगावकर म्हणतात, तुमचा शब्द बरोबर आहेत. अनिता सावळे पण म्हणतात अगदी बरोबर. अनिताजी थँक्यू. बट आजही काही नेते जातीचं राजकारण करतात, हीच शोकांतिका वाटते. नेते काही फार वैचारिक प्रगल्भ असतात. विकासराव हे तुम्हाला कोणी सांगितलं? त्यांना काही नेत्यांना अभ्यास असतो, पण काही नेत्यांना हे जर नेते वैचारिक प्रगल्भ असते तर नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली दिली असती का बाबासाहेबांना? आज त्यांनी श्रद्धांजली दिली. ते तर देशाचे मोठे नेते आहेत. म्हणून जातीचं राजकारण कोण करतं? ज्यांची बुद्धीच काम करत नाही, ज्यांची बुद्धीच लॉकडाऊन झालेली आहे, अशीच लोक या पद्धतीनं वागत असतात. म्हणून आपण मूळ मुद्द्यावर येऊया की अशा काळात, ज्या काळामध्ये सॅनिटायझर नाही, ज्या काळामध्ये मास्क नाही, ज्या काळात संसर्गजन्य रोग आहे, कोरोनासारखा प्रादुर्भावाची लक्षणं तरी नंतर पॉझिटिव्ह आढळला तर काही दिवसानंतर तो निगेटिव्ह होऊन तो घरी त्याचा डिस्चार्ज तरी मिळतो. प्लेग सारख्या दुर्धर आजारात ज्योतिराव फुलेंच्या मृत्यूनंतर जो तांडव या महाराष्ट्रात घडला, इंग्रजांचा अधिकारी रँड याच्या अध्यक्षतेखाली त्याचा निकाल लावण्यासाठी इंग्रजांनी त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती, इंग्रज प्रशासनाने. अशावेळी सावित्रीमाईचं हृदय कळवळून जागी झालं की अरे माझी लेकरं पटापटा मरतायत आणि मी त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणून त्यांनी जो दत्तकपुत्र डॉक्टर केला होता यशवंत, त्यांना बाहेर देशातून इथे बोलावून घेतलं तात्काळ. पुण्यामध्ये ससाण्याचा जो प्रांत आहे त्या प्रांताच्या माळरानावर त्याला दवाखाना काढायला लावला, हॉस्पिटल तिथे म्हणजे छोटा दवाखाना टाकायला लावला शुश्रूषा करण्याकरता. आणि सावित्रीच्या कानावर एक गोष्ट गेली सावित्रीमाईच्या की मुंढवा परिसरात महारवाड्यात गायकवाडाच्या घरी एक छोटं मूल आजारानं तळफडते आहे, त्याला प्लेग झाला आहे. सावित्रीने विचार केला नाही की हा प्लेग संसर्गजन्य आहे, मला होईल की नाही. ती माऊली उठली, तात्काळ त्यातल्या लेकराला खांद्यावर घेतलं, यशवंतकडे टाकलं, स्वतःच्या मुलाकडे. नंतर प्लेगचा आजारसुद्धा सावित्रीला झाला, संसर्गजन्य रोग झाला. आणि अशातच सावित्रीमाई आपल्याला सोडून गेली. इतकं काम जर आमच्या महामानवांनी केलं असेल तर भावांनो, आपण त्यांचे वारसदार आहोत. प्लेगसारख्या दुर्धर आजारानं सावित्रीचा मृत्यू होणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे इतिहासामधली. आणि सावित्री काही अशा कमकुवत घराण्यातल्या नव्हत्या. लग्नाची मिरवणूकच त्यांची आणि जावयांची त्यांच्या वडिलांनी हत्तीवर काढली होती. सावित्रीच्या हाताखाली गडी माणसं असायची काम करायला. चांगली रगड शेती होती, मुबलक पैसा होता, सगळ्या गोष्टी होत्या. पण मृत्यूनंतर यशवंतरावांच्या त्यांच्या पत्नीला 100 रुपयामध्ये राहतं घर विकण्याची पाळी आली, पुस्तकं रद्दीमध्ये विकण्याची पाळी आली. म्हणून मला असं वाटतं की आपल्या महामानवांनी खूप खस्ता खाल्ल्यात आपल्याकरता. त्यांच्या उपकारामुळं हे सोन्याचे दिवस आलेत. फक्त कडूबाईचे गाणे तुम्ही ऐकता, माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. सोन्यानं ओटी भरली, पण त्या ओटीतलं काही मुबलक सोन्याच्या मोहरा आपल्या समाजातले अनेक भाऊ आज उपाशी तापाशी फिरतायत. त्यांच्याकरता देण्याचं धाडस ज्या दिवशी आपल्यामधून निर्माण होईल, जसं सिंधी सिंध्यांना मदत करतात, गुजराती गुजरात्यांना मदत करतात, मारवाडी मारवाड्यांना मदत करतात, ब्राह्मण ब्राह्मणांना मदत करतात. या चारही जमातीत कोणी भूकमरीनं मरत नाही, या चारही जमातीमध्ये कोणी उपाशी मरत नाही, या चारही जमातीत कधी आत्महत्या होत नाहीत. आणि हे आपण का करत नाही? जन्माला बाबासाहेब बहुजन समाजामध्ये आले, आपले हे झालेत, आदर्श झालेत, पण कळलेत हे त्यांना. म्हणून देशाच्या पंचमहासत्तेमध्ये हा समाज आज दिसतोय तुम्हाला, सिंधी तेली माडी सिंधी गुजराती मारवाडी. म्हणून म्हणतो की अजून फार मोठा संघर्ष उभा करणं बाकी आहे. या जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढंच सांगेल. स्नेहा भिसे विरघाट विचारतायत, ज्या बहुजन समाजातील स्त्रिया आजही बाबासाहेब किंवा इतर महापुरुषांना मानत नाहीत, त्यांच्याविषयी काय संदेश द्याल दादा? स्नेहाजी, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्यात हे आपण पहिल्यांदा कबूल करा. त्यांचं कसं आपल्याला मशागत करता येईल, ब्रेन वॉशिंग, तो प्रयत्न आपला सातत्यानं असायला पाहिजे. वारंवार प्रबोधनाच्या चळवळी टिकण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांना आपल्या घरचीच काय, आता आपल्याकडे पैसा असतो ना, छोटी छोटी पुस्तकं त्यांना द्यायची, त्यांच्या घरी जायचं, उठायचं, बसायचं. अहो, गोड बोलून मारवाडी आपला माल विकतात हो. आपल्या महामानवांचा विचार इतका मोठा आहे की तो सहज सांगितला ना एखाद्याला तर कितीही कट्टर धर्मांध असू द्या, त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. आता ज्वलंत उदाहरण मी आहे तुमच्यासमोर. किती मी तर कट्टर धार्मिक होतो ना,
त्याच्यामुळेच हे मनुस्मृती वगैरे पाठ आहे. पण मला जसं माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला त्यावेळी मला वाटलं की आपला रस्ता चुकतोय का, आणि मी योग्य ट्रॅकवर आलो तर जीवनाचं सोनं झालं, परिस्पर्श झाला. म्हणून प्रमोदजींचा विषय थोडा मांडतो EVM बद्दल. आता EVM बद्दल जर प्रमोदजी मी बोललो तर खाली दुसरी कमेंट येईल, तर मग तुमचं सरकार कसं सत्तेत आलं? मग तुम्ही आता हे मान्य करता का की तुम्ही इतक्या सीटा तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आल्या, मग EVMचा गोड नाही का? EVMच्या बाबतीत साशंकता आहेच. जरी दिल्लीच्या निवडणुका भाजपच्या हातातून गेल्या असतील, महाराष्ट्रामध्ये तरी महाराष्ट्रात 105 सीटा आल्या ना. इतक्या जोर असताना, म्हणजे इतकं त्यांच्याबद्दल रोष असताना त्यांनी 105 सीटा आणल्याच. UP आणि बिहारच्या निवडणुका EVMच्या जोरावर ते घेतीलच. पण EVMचं आंदोलन छेडावं लागणार आहे. आणि या देशाची लोकशाही वाचवण्याकरता इथून म्हणजे मतदान येणाऱ्या काळामध्ये हे मतपत्रिकेवरच होण्यासाठी प्रयत्न झालाच पाहिजे. पवारसाहेबांसोबत सुद्धा आम्ही त्या बाबतीत एखादी बैठक घेऊन बोलणार आहोत आणि या सरकारमध्ये काहीतरी केलं जाईल का ते बघूयात. स्वप्नील गवई म्हणतात, अनल तेलतुंबडेबद्दल तुमचं मत व्यक्त केलं नाही. आतंकवादांचा किंवा टेररिस्टशी संबंध असण्याचा आरोप धरून सुधीर ढवळे असतील, आनंद तेलतुंबडे असतील, गौतम नवलखा असतील, अशी काही विचारवंत महाराष्ट्रामधले, त्यांना बाबासाहेबांची पुस्तकं सापडल्यानंतर त्यांच्या घराची रेकी वगैरे पण झाल्याचं मला कळलं आणि मग त्यांना अशी असंवैधानिक अटक केली. एल्गार परिषदेशी त्यांचा संबंध जोडला गेला. मात्र लवकरच, म्हणजे मी मध्यंतरी पवारसाहेबांच्या अनेक लाईव्ह डिबेटमध्ये ऐकलं की आगामी काळामध्ये भीमा कोरेगावचे दंगली घडवणारे खरे सूत्रधार कोण हे सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी सापडतीलच. आणि खरे आरोपी निश्चितच भविष्यात त्यांना अटक होईल, त्याबद्दल काळजी करू नका. आणि त्यावेळी हे सिद्ध होईल की जर चुकीची कैद अटक झाली असेल तर त्यांना सुद्धा येणाऱ्या काळात न्याय भेटेल. म्हणून आनंद तेलतुंबडेबद्दल ते काही विचारवंत आहेत, त्याच्यामुळं माझं त्यांच्याबद्दल हेच मत आहे की त्यांची अटक जी आहे ती असंवैधानिक आहे. माणसाला माणूस होण्याचा ओके. तर माझं असं मत आहे, आपण सर्व बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. जयंती पुण्यतिथी साजरी करताना आपण हे सुद्धा भान ठेवावं की आपल्यापासून आपल्या महामानवांना धक्का लागेल असं कुठलंही कृत्य होता कामा नये. त्यांच्याबद्दल वाचन भरपूर करा. मी गेल्या 15 दिवसापासून सातत्यानं बाबासाहेबांच्या चरित्राचा अभ्यास करतो आहे. बाबासाहेब कशा पद्धतीनं, म्हणजे एक पर्टिक्युलर बाबासाहेबांच्या अवतीभोवतीचे जे पात्र तुम्हाला दिसतात, मग नानकचंद्र रत्तू असतील, दादासाहेब गायकवाड असतील, भाई माधवराव बागल असतील ज्यांनी बाबासाहेबांचा पहिला पुतळा उभारला, एल हरदास असतील ज्यांनी जय भीम हा नारा पहिल्यांदा दिला होता, बाबासाहेबांची पहिली जयंती साजरी करणारे असतील, या सर्वांची माहितीसुद्धा उपलब्ध होणे क्रमप्राप्त ठरतं. महाराजा छत्रपती शाहू महाराजांचं फार मोठं योगदान बाबासाहेबांना आहे. परळला भेटायला पहिल्यांदा शाहूराजेच आले होते. माणगावच्या परिषदेमध्ये अखिल हिंदुस्थानचे पुढारी तुम्हाला भेटले, तेच यापुढे तुमचं नेतृत्व करतील असं म्हणणारा उदार राजर्षी शाहू महाराज यांची सुद्धा जयंती यावर्षी आपण धूमधडाक्यात साजरी करू. जी कसर आपली बाबासाहेब आंबेडकर जयंतीची बाकी आहे, बाकी कसर आहे म्हणजे दारू पिऊन नाचणे, ही याला कसर म्हणत नाही मी. तर जो रोषणाई करणे किंवा फटाके असतील, आमच्या घरी गोडधोड पदार्थ असतील, हे जे काही आपलं मनातल्या अपेक्षा अपूर्ण राहिल्यात, ह्या 26 जूनसाठी तुम्ही राखून ठेवा. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. कोरोनासारखा भयंकर आजार आहे. 3 ते 4 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचे पूर्ण नियम पाळा. कोरोनाच्या आजाराविरुद्ध लढण्याकरता सातत्यानं आपल्याला फक्त घरात राहणे हाच एकमेव पर्याय आहे. घरात राहूनच या शत्रूवर मात केल्या जाते. आपण जर जगलो, मी तर धन्यवाद देईल की एवढा मोठा समुदाय आपला जयंतीला रस्त्यावर येतो, पण आज त्यांनी सुद्धा कायद्याचं पालन केलं. त्याबद्दल खरोखर आपण बाबासाहेबांचे अनुयायी शोभतो, याबद्दल तुमचे आभारच मानतो. पण ज्यांनी केलं तीच लोक पुढे भविष्यात त्यांचं आरोग्य उत्तम राहील. पुणे आता हॉटस्पॉट झालंय. मुंबई हॉटस्पॉट होते आहे. मुंबईचा काही भाग 2025च्या वर आता आकडा पार झालेला आहे कोरोनाचा. महाराष्ट्राचं सरकार सध्या फुले शाहू आंबेडकरांच्या मेहरबानीने, ते विचारधारेच्या मेहरबानीने आज चांगल्या पद्धतीनं ही सगळी परिस्थिती हाताळते आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे पूर्ण वेळ त्यावर लक्ष ठेवून आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा वारंवार जनतेशी संवाद साधतायत. अर्थमंत्री अजितदादा पवार सुद्धा. तुम्ही म्हणाल की पक्षाचा प्रचार वगैरे करताय का, तर ते नाही. जे वास्तव आहे ते वास्तव आहे. फडणवीसांनी शून्य काही केलं नाही तर ते आपण ते सांगितलंच पाहिजे. पण त्या तुलनेमध्ये अनिल देशमुख साहेब गृह खातं सांभाळतायत. पोलिसांवर अत्याचाराच्या घटना आता वाढल्यात आणि आता एक महाराष्ट्रातल्या लोकांना समजून आलं
की देव हा मंदिरात नाही, देव हा मस्जिदीत नाही, देव हा चर्चमध्ये नाही, देव हा कुठल्या विहारात नाही, तर हा पोलिसांमध्ये आहे, हा नर्समध्ये आहे, हा डॉक्टरमध्ये आहे, हा चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये आहे, हा आशा वर्करमध्ये आहे, हा अंगणवाडी सेविकांमध्ये आहे. यांच्यामध्ये खरा देव पहा. कोरोनाचा आजार झाल्यानंतर सगळं हे संपलं, कारण काळवेळ एकसारखा राहत नाही, हा काळ निघून जाईल. परत महामूर्खांची एक लाईन निघणार आहे महाराष्ट्रात, की नारळ अगरबत्त्या गुलाल घेऊन ते कुठेतरी दगडावर डोकं टेकवतील, कुठंतरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात जातील आणि कदाचित म्हणतील की बापा देवा तुझ्यामुळं आता हा आजार, म्हणजे जेवढी मेहनत आमच्या डॉक्टरांनी केली याची हजामत कशी करायची हे आपल्या देशातल्या अनेक मूर्खांकडून तुम्हाला लवकरच त्याचा प्रत्यय येईल. जसं थाळी वाजवताना तुम्हाला तो प्रत्यय आला असेल, ते थाळी कशी वाजवत गेलेत. आता ठीक आहे, ज्यांचे मेंदू प्रचंड गुलाम आहेत त्यांच्याकडून काही क्रांतीची अपेक्षा नाही, पण आपल्या सर्व सज्ञान माणसांकडून मात्र क्रांतीची अपेक्षा आहे. अजूनही मातंग बांधवांपर्यंत, चर्मकार बांधवांपर्यंत, आदिवासी बांधवांपर्यंत, कुणबी बांधवांपर्यंत, मुस्लिम बांधवांपर्यंत. मुस्लिमांचा एक प्रश्न मला होता माझ्या मुस्लिम मित्राचा, की बाबासाहेब का क्या योगदान आहे. आणि एका मताचा अधिकार हा बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिमांना दिला. आणि इथला रहिवासी म्हणजे जे जे आंदोलन सुरू होतं आपलं शाहीनबागमधलं, ते आंदोलन तर या कोरोनामुळं आता मागं पडलं, पण भारतीय राज्यघटना अशी सांगते देश स्वतंत्र होण्याच्या 5 वर्षापूर्वीपासून जो देशात राहत असेल तोच या देशाचा नागरिक आहे. त्याच्यामुळे कुठल्या डॉक्युमेंटची गरज नाही. तर हे एहसान हे बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. म्हणून मुस्लिम बांधवांनी सुद्धा आज बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. हे फार गौरवाची बाब आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे दलितांचे नेते, दलितांचे पुढारी, अस्पृश्यांचे नेते, अस्पृश्यांचे पुढारी आणि राज्यघटनेचे शिल्पकार इतकंच ठेवता कामा नये. तर मी परत सांगतो, 20व्या शतकातील मानवमुक्तीचा लढा लढणाऱ्या महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जो गौरव ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केला, तसंच व्यक्तिमत्व पुढं आलं पाहिजे. आंबेडकरी विचारवंतांच्या तरुणांच्या चळवळीत आता थोड्या कमी प्रमाणात, म्हणजे त्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं अलीकडच्या काळात पाहायला भेटतं. पण तरी शाहिरी जलसे असतील, सत्यशोधकी जलसे असतील, आपले वेगवेगळे शाहीर असतील गीत गाणारे, त्यांनी सुद्धा ही चळवळ जिवंत ठेवलेली आहे. वामनदादाची गीतं असतील, हे सगळ्या पद्धतीनं आपण मला असं वाटतं की तरुणांनी आता जास्तीत जास्त यामध्ये पार्टिसिपेट व्हावं. लॉकडाऊनचा पूर्ण सदुपयोग हा फुले शाहू आंबेडकरांचं साहित्य वाचनाकरता करावा, हेही मी तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो. कारण वाचनानं ज्ञान प्रगल्भ होतं, वाचनानं ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. हजारो वर्षाची जळमटं ही ज्ञानाच्या तलवारीवरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथून उखलून टाकलीत. म्हणून आज हे राष्ट्र अखंड भारत राष्ट्र आहे, ते अखंड हिंदू राष्ट्र, अखंड मुस्लिम राष्ट्र हे होऊ शकत नाही. तो ये एहसान हमारे बाबा साहब के है. आज उन्हीं की जयंती के अवसर पे मैं अमोल मिटके से बहुत बहुत बधाई दूंगा. सागर कांबळे म्हणतात, दादा क्रांतीचा बंड थंड होऊ देऊ नका. सागर कांबळे साहेब, मी एकटा काहीच करू शकत नाही. आपण सर्व मिळून क्रांतीचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे बंड थंड होणार नाही. बंडात जे उतरले ते लोक शंड नाहीत. आमचा प्रयत्न प्रामाणिकपणे सुरूच आहे, तो रात्रसपणे सुरूच असतो. पण मला असं वाटतं की आपण सर्वांनी एक अकेला थक जाएगा मिलके बोझ उठाना साथी हात बढाना, आपल्याला सर्वांना यात लढ्यात सहभागी व्हायचं आहे. माझे मित्र सर्वजित वानखडे आणि अनिता साळवेजी यांनी खरोखर मला आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी दिली. या बहुजन संघटक या फेसबुक पेजच्या माध्यमातून मला आज लाईव्ह येता आलं. मी सुद्धा आज घरीच पुरणपोळ्या वगैरे बनवून साधारणपणे एक सणापेक्षाही मोठा सण घरात साजरा केला. बाबासाहेबांना अभिवादन केलं. आमचे अनेक रिलेटिव्ह आहेत ज्यांना बाबासाहेब काय आहेत हे माहीत नाहीत, त्यांनासुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला की तुमच्या जगण्याच्या श्वासावर उपकार हा बाबासाहेबांचा आहे. तोंडाची आकाशवाणी करा, आकाशगंगा करा, साहित्य वाचा, आपल्या पैलूतून बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न करा, प्रचंड अर्थार्जन करा, प्रचंड श्रीमंत व्हा आणि पैसा गोरगरिबांपर्यंत, चळवळीपर्यंत वापरण्याचा प्रयत्न करा. त्यावर चळवळी जिवंत राहतील. नाहीतर इथून पुढे गाफल राहिलात तर अमित शहांनासुद्धा, नरेंद्र मोदींनासुद्धा लोक भविष्यात 20 वर्षानंतर आपला महापुरुष मानत जातील. ही गफलत होऊ देऊ नका. गगन बेच देंगे, धरा बेच देंगे, अगर हम कलम के पुजारी सो गए तो वतन के पुजारी कल वतन बेच देंगे.
देशाच्या अर्थव्यवस्थेला ग्रहण लागलेलं आहे. यांच्या चुकीमुळं 30 जानेवारीला जर लॉकडाऊन केलं असतं पहिला पेशंट आढळल्यानंतर, तर कदाचित इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाली नसती. लॉकडाऊनमुळे आज अनेकांचे संसार उघड्यावर आलेत भावांनो. एक वेळचं जेवण करून झोपणारी लोकं मी महाराष्ट्रात पाहतो आहे. काही लोक पुण्या मुंबईत अडकलीत, त्यांचा परिवार त्यांची वाट पाहतोय. या परिस्थितीला कारणीभूत या देशाची शासन व्यवस्था आहे आणि ही चुकीच्या लोकांच्या हाती गेली, कारण आपण मत देतेवेळी गाफल राहिलो, पैशाला भाळलो, त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणाला, त्यांच्या कट्टर इस्लामवादी राजकारणाच्या ते विचारधारेला आम्ही बळी पडलो आणि चुकीची माणसं आज देश चालवत आहेत. याचं फार अतीव दुःख होते आहे मला. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे संविधान वाचवणं हाच आपल्या पुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो आपण शेवटपर्यंत चालू ठेवूयात. मी परत एकदा कधीतरी काम पडलं, कुठल्या जयंतीचं काही असेल औचित्य, तर सरबजीत सरांनी जेव्हा मला कधी सांगितलं तेव्हा मी आपल्याशी संवाद साधायला लावू येईल. आपण मला शांततेनं ऐकलं, अनेक प्रश्न विचारले. माझ्या पद्धतीनं जितकं माझी आकलन शक्ती आहे त्याची उत्तरं देण्याचं मी प्रयत्न केला. आणि परत एकदा आपल्या तमाम भारतीयांना, म्हणजे काही काही तर असे पेपरची न्यूज होत्या की बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांची जयंती आता घरातच साजरी करावी. व्हाय ओनली बुद्धिस्ट? बाबासाहेबांची जयंती बौद्ध बांधवांनी साजरी करावी, फक्त बौद्ध बांधवांनी? हा मूर्खपणा आहे शुद्ध. बाबासाहेबांची जयंती हिंदू मुस्लिम सगळ्या 18 पगड जातींनी करावी. काय म्हणता येईल, त्याचा हुंकार म्हणजे भीमा कोरेगावचा वारसा सुद्धा अत्यंत शौर्याने सांगितला होता की आय फील प्राऊड दॅट आय बॉर्न इन महार कास्ट बिकॉज महार आर ब्रेव पर्सन. हे कोरेगाव भीमाचं बंड सुद्धा बाबासाहेबांनी डोळ्यासमोर ठेवलं, मनुस्मृतीचं दहन केलं आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून मनुस्मृतीचा कोथळा काढला. त्या कोथळा काढणाऱ्यांची आपण लेकरं आहोत. म्हणून येणाऱ्या काळात हे इडापिडा कोरोनाची टळेल. घरीच राहा, सुरक्षित राहा, बाहेरून कोणाला घरात येऊ देऊ नका, आपणही कोणाच्या घरी जाऊ नका. हात साबणाने स्वच्छ धुवा, तोंडासमोर नाकासमोर रुमाल टिश्यू पेपरचा वापर करा, ही वारंवार विनंती केल्या गेलेली आहे आणि टी व्ही माध्यमातून सुद्धा ते होते आहे. कायद्याचं उल्लंघन होऊ देऊ नका. पोलिसांवर मारहाणीचे प्रकार अद्याप वाढलेले आहेत. पोलीस आपलं रक्षण करते आहेत, ते आपलं रक्षण करतायत म्हणूनच आपण आज सुरक्षित आहोत. म्हणून असा चुकूनही कधी कायद्याचं उल्लंघन करू नका. एवढंच के जगताप म्हणतात, याला महाराष्ट्र सरकार पण जबाबदार आहे कोरोनासाठी. जगताप साहेब का कसं जबाबदार आहे त्याचे थोडं मला ब्रीफिंग जर दिलं तर बरं होईल, कारण तुमच्या या मताशी मी काही सहमत नाही. तुमचं ते वैयक्तिक मत असेल. म्हणून जगताप साहेब आपण थोडं सिरियसली अभ्यास करा. मी काही कोण्या पक्षाचा म्हणून इथे बोलत नाही आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एक अनुयायी म्हणून तुमच्याशी संवाद साधतोय. ते मी माझं काम केलं. शायर हूँ मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं बैठकर लाशों पर गज़ल कह नहीं सकता, इस जुर्म की चाहे जो सजा दो मुझे, लेकिन मैं जुल्म पर खामोश कभी रह नहीं सकता. म्हणून आपण या जयंतीच्या पर्वावर 129व्या जयंतीच्या पर्वावर परत एकदा आपल्याला, आपल्या पूर्ण परिवाराला आणि ह्या महाराष्ट्राची समता अबाधित राहावी याकरता बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या लक्ष शुभेच्छा देतो. मला अर्ध्या तासाचा वेळ दिला होता. तो वेळ म्हणजे साधारणपणे 5:30ला बोलालो तर तुम्ही 6ला आलो आणि 6:45 वाजले. ते 45 मिनटं मी तुमचे घेतलेले आहेत. त्याबद्दल थोडं मागं पुढं झालं म्हणून थोडं समजून घ्या. अजय आनेराव म्हणतायत, अजयजी थँक्यू, महापुरुषांच्या विचाराची पेरणी. नक्कीच अजयजी, तुम्हाला यू नो अबाउट मी. अखंड आपल्याला शेवटी काय, आपण प्रेमात वेळी झालेली लोक आहोत. अनेक लोक रामायणाच्या प्रेमात प्रकाश जावडेकरांनी पाडलेली आहेत, काही महाभारताच्या प्रेमात पडलीत, काही आणखी कोणाच्या प्रेमात पडली असतील, पण आपण फुलेशाह आंबेडकरांच्या प्रेमात पडलेली लोक आहोत. त्याच्यामुळं रात्रंदिवस आपल्याला तोच एक ध्यास आहे. अनिता सावळे म्हणतायत टेक केअर. येस, यू ऑल्सो टेक केअर अनिताजी. तुम्ही पण काळजी घ्या. थोड्या दिवसात तुम्ही जे काही क्रांतिकारी कार्य केलंय भिडे गुरुजींच्या विरुद्ध FIR दाखल करण्याचं, तुम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं तुमच्या विचाराला न्याय भेटेल, ते सरकार देण्याचा प्रयत्न करेल, याबद्दल काळजी करू नका. आणि सर्वांनी आभार मानले त्याबद्दल सर्वांचे आभार. विपिन मेश्राम म्हणतायत, दादा राज्यात गृह खाते तुमच्या पक्षाकडे आहे. भीमा कोरेगावला हल्ल्याचा मुख्य आरोपी लवकरच होईल, काळजी करू नका. त्याचं मी अगोदरच सांगितले, तुम्ही लेट आलात आय थिंक. लॉकडाऊन असं सुरू राहिलं तर गरीब लोक कोरोनाने नाहीतर उपासमारीची पाळी येणार नाही.
अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष आणि फुलेंचे आणि बाबासाहेबांचे विचाराचे सच्चे वारसदार छगन भुजबळ साहेब हे तुम्हाला कमी पडू देणार नाहीत. अहो, महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी शिवभोजन थाळीसुद्धा 5 रुपयात आता शिवभोजन चांगल्या पद्धतीने भेटते. उपासमारीची पाळी येणार नाही, त्याची काळजी करू नये. मैत्रेय बुद्धदास म्हणतात आपले आरोग्य व्यवस्थित राहावं. नक्कीच आमचं आरोग्य व्यवस्थित राहणारच आहे, कारण आम्ही रामदेव बाबांचा योगा कधीच करत नसतो. फुलेशाह आंबेडकरांचा विचार आमच्या श्वासात आहे, त्याच्यामुळं तब्येत अगदी उत्तम राहील.